नमस्कार मंडळी, चला तर मग आज आपण जाणार आहोत मुंजेबा धबधब्याकडे। मुंजेबा धबधबा हा ओतूर कल्याण रोडवरील 4 ते 5 किलोमीटर अंतरावर असलेला डुंबरवाडी गावाजवळ मुंजेबा धबधबा आहे। तर आज आपण तिथे मुंजेबा धबधबा एन्जॉय करायला जाणार आहोत। आपल्यासोबत आहेत गव्हाणे सर आहेत, त्यांच्या मिसेस आहेत, मिसेस गव्हाणे, आणि चांदनी पण आहे आमच्यासोबत। त्यांची छोटी छोटी बाळ आहेत आमच्यासोबत, आणि माझे मिस्टर आहे कॅमेरामॅन, आणि मी पण आहे ॲक्टिंग करत। तर चला आज आपण जाणार आहोत मुंजेबा धबधब्याकडे। चलो आळेफाट्यावरून प्रवास सुरू होतो। नॅशनल हायवे 61ने नगर कल्याण महामार्गावरून ओतूरच्या दिशेने डुंबरवाडीत अण्णासाहेब वागेरे कॉलेज उजव्या हाताला दिसलं की लगेच उजवीकडे वळा। निसर्गाच्या कुशीत सरळ वाट आणि काही क्षणातच मुंजेबा धबधब्या अद्भुत स्वागत करतं। आळेफाट्यावरून निघालो की राष्ट्रीय महामार्ग 61 पकडून ओतूरच्या दिशेने सरळ वाट चालू होते। काही वेळात समोर टोल नाका दिसतो, जणू प्रवासाची पहिली खूण। पुढे जाताना वाटेत लागतं हॉटेल श्री गुरुदत्त। इथली भेळ खास असते। गरमागरम चव घेत पुढचा प्रवास सुरू करतो डुंबरवाडीत अण्णासाहेब वागेरे कॉलेजच्या दिशेने। तुम्हाला जर मुंजेबा धबधब्याकडे यायचं असेल तर अण्णा वगैरे कॉलेजच्या बाजूने उजव्या हाताने आपल्याला रस्ता आहे, आणि असं निसर्गरम्य वातावरणामध्ये जाताना आपल्याला एक कमान लागते। सरळ सरळ आपल्याला इथून जाण्यास 15 मिनिटाचा कालावधी लागू शकतो। 4 ते 5 किलोमीटर आतमध्ये आहे। वेशी पार केल्यावर ओतूरचं दूध शीतकरण केंद्र समोर येतं, आणि इथूनच सुरू होतो कच्च्या रस्त्याचा खरा प्रवास। समोर 2 उंच पाण्याच्या टाक्या, एक डाव्या एक उजव्या हाताला। रस्त्यावर साचलेलं पाण्याचं डबकं आणि नागमोडी वळण, फुलांनी फुललेली शेती, दोन्हीकडे हिरवाईचं साम्राज्य। डोंगराच्या कुशीत लपलेली छोटी छोटी जलतळं, वरती ढगांचा गूढ धुके, जणू निसर्गाचा पडदा। आणि अशा या स्वर्गीय वाटेवर पुढे लागतं धुळनाडी कृषी पर्यटन केंद्र। निसर्गाला जवळून अनुभवण्यासाठी आणखी एक सुंदर ठिकाण। आपण आता ठाकरवाडी गावाच्या पायथ्याशी आलेलो आहोत, आणि आता आपण अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावरती मुंजेबा धबधब्याकडे जाताना चिखलाची पाऊलवाट झाडातून वळण पुढे घेत जाते। बाजूला साचलेलं पाणी, त्यावर हलणाऱ्या पानाचं सौंदर्य, हिरव्या झाडेतून चालत अचानक समोर उंचावरून कोसळणारं धबधब्याचं अद्भुत दृश्य। खडकावरून वाहतं पाणी, आणि त्या प्रवाहात उभं राहताच मनाला मिळते ते एक अलौकिक शांतता। वाहत्या पाण्याची एकरूप होतं घेतलेला आनंद, जणू निसर्गाच्या मांडीवर विसावलेली आत्मा।